श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हेरंबा सकाळी तुकारंबा. आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझी हंस वाहिनी वाघवर्धे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी. नमन माझी गुरुवर्या प्रकाश रूप तू सौम्या. श्रुती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतिया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योग्या मुनिजना. सकळ श्रोतिया सज्जना नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांशी दाहक. तो शोणिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा. परमज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परी तो पाळिले पितया परी तो सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख. अलौकिक तरी मानावे तरी जग हे सृजिले आगवे. जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना कृपाळवा लक्ष्मी रमणा. मज घालून गर्भधाना अलौकिक रचना दाखविले. तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझी पायी घातली मिठी. कृपाळुआ जगजेठी अपराध कोटी झाली माझी. माझी या अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाचे. दयावंता ऋषिकेशी आपल्या बिलाशी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध काय मानी तयांचा खेद. देवी तू कृपाळू गोविंद मायमा माता बाप मजला घे. उदंडा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. कुंचलिया वृक्षांचे फळे मधुर कोठोनी असतील. आराटी लागे मृदता कोठोनी असेल कृपावंता. पाषाणाशी गुणमलता कैसिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित. समर्थाची या घरचे स्वान त्याशी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेशी घालून जोळी. येणे तुझी बिदावळी कैसी राहील गोविंदा. कृपेत तुझा भांडारी आम्हा फिरवसी दारोदारी. यात पुरुषास मुरारी काय तुझला पै आला. द्रौपदीशी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणा कोठोनी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सदी अन्य पुरवले मध्यरात्री. कृषी स्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा. कृपाळुआ परमपुरुषा करुणा कैसी तुझ नाही. अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली या धनी मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारीला वडमानळा तेने अंतरी होतसे विवळा. ऐसे आसोने सर्व काळ अंतरी साठविला त्रयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हळाहळा तेने निलवर्णा झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी. दुष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर. सकळा पामरा माझी पामर व्यर्थ बडिवार जगिवाजे. काम क्रोध मद मत्सर हे शरीर काय त्याचे विधार. काम कल्पनेची थार दृढ येथे केला असे. आठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्र भरला म्हशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिन जाती. ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंगा. तू अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गुणिल. नीच रचली रायाशी तिसी कोण म्हणेल दासे. लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैसी. गावीचे होते लेंड ओहळ गंगेशी मिळता गंगाजळ. काकविष्टेचे झाले पिंपळ तयांसी निंद कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊन या कुळ मग काय विचारावे.
जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार. अंगिकावरी वीर समर्थन केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंद श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमिती शक्ती तेच माझे पापे किती. कृपाळ वा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाव भवतारण संकट नाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमलापती तुझे नामी राहो माझी मती. हेची मागतो पुढत पुढती परम ज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे. ती मी अल्पमिती प्रेमी स्मरून प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेव प्रदुग्न अनंता केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती. पद्मनाभा दामोदरा प्रकाश गणा परात्परा. आदि अनादि विश्वभरा जगद्वारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्ध पुरुषोत्तमा परेशा. नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदि पुरुषा पुरब्रह्मा सनातन निर्दोषा. सकल मंगल मंगलादिशा सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीता गुणज्ञा निजबोध निगमा शुद्ध सत्विका सुज्ञा. गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांधरा. भयकृत नाशना गिरिधरा. दृष्ट दैत्य सहांकरा वीरा सुख करा तू एक. निखिल निरंजना निर्विकारा विवेक खानी वैराग करा. मधु मूर दैत्य सहांकरा असुर मर्दना उग्रमूर्ती. शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा. गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगवर्या. कृपा समुद्रा करुणालया मुनिजन देया मूलमूर्ती. शेष शयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरूपणा. भक्त कैवार्या गुणधामा पावा आम्हा येतमयी. आयसी प्रार्थना करून देवी दास अंतर्या ठेवला श्री व्यंकटेश. समर्था हृदयी प्रकटला ईश त्या सुखाची पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदितसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर. सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मी. सुरेख सरळ अंगोलिका नखी जैशी चंद्ररेखा. घोटी व सुनिळा पूर्व देखा इंद्रनिळाची परी. चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया कर्दळे स्तंभाची परी. गुडघे मांडिया जानूस्थळ कटीटटी किंकणी विशाळ. कालते विश्वोत्पत्ती स्थळ वरी झाळाळी सोनसा. कटीवरती नाभिस्थान जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न. उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक पाहुणी चंद्रमा अधोमुख. वैजयंती करी लखलख विद्युलते चेपळी. हृदयी श्री भक्त वत्सलाचन भूषण मिरवी श्री भगवान. तयावरते कंठस्नान दयाशी मुनिजन अलौकिके. उभय बाहू दंड सरळ नखे चंद्र पैसते जाळ. शोभती दोन्ही कर कमळ रक्तोपलाची यापरी. मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे. कंठीलेले आभरणे सूर्यकिरणे उगविले. कंठावरती मुख कमळ हनवटी अत्यंत सुनेळ. मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही आधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती. अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक जेणे पवनासी झाले सुख. गंडस्थळीचे ते तेज अधिक लखलखेत दोन्ही भागे. त्रिभुवनीचे तेज एकवटले व बरवेपण शिवेशी आले. दोन्ही पातयांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा कर्णदत्याच्या अभिनवलीला. कुंडलाच्या फांकती पकळा तो सुख सोळा अलौकिका. भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक. केश कुरळी अलौकिक मस्तकावरी शोभती. मस्तके मुकुट आणि किरटी सभोवती झिरमिळ्यांची दाटी. त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला. ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव. माझी या भक्तीस्तव सगुण रूप झालासी. आता करू तुझी पूजा जगत जीवना आदोक्षजा. आर्त भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे. करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालोनी. तुझ करू मंगल स्नान
पुरुष शुक्ते करोनिया वस्त्रे आणि अज्ञोपवित तुझ लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षद पुष्पे बहुत तुझ लागी समर्पो धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भुचने गोमेद पद्मरागादी करुणी भक्त वत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारोनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा सोडोपचारी भगवंत यथाविधी पूजिला हृदयांत मग प्रार्थना आरंभिली भूत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुती शास्त्रागमा जय जयाजी गुणिताते परब्रह्मा जय 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 हृदय वासिया रामा जगद्वारा जगद्गुरु जय जय जी पंकजाक्षा जय जय जी कमलाधीशा जय जय जी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जय जय जी भक्त रक्षका जय 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 वैकुंठ नायका जय 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 जगतपालका भक्तांशी सखा तू एक जय जय जी निरंजना जय जय जी परात्पर गहना जय 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 शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना माझी मज लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो करी पठन त्यासी दुःख नसावे संसारी क्षण मात्रे पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थी याचे व्हावे लग्न धनार्थी याचे व्हावे धन पुत्रार्थी याचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेशी अत्यंत रत दयाची चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधादिष्टाची पीडा हरण तात्काळ तुझे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासयासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समजता ग्रंथ पठने करोनिया विद्यार्थ्याची विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणूनिया अंती व्हावे मोक्ष साधना येथे प्रार्थनेची दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिधी गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासाची दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसे ग्रंथ धरून या विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंदे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेची साधन पठन एक मंडळी पुत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस कन्यार्थीयाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडल सांग पठने करून कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसा बोलला श्री भगवंत साधन मानी दयाची चित त्याशी अदपात्य सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठने त्यासी कृपा करील चक्रपाणी वरदी दिला कृपा करून अनुभवे कळो येईल गजेंद्रयाच्या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाच्या भावार्थासी स्तंभातून प्रगटला वज्रांसाठी गोविंदा वर्धने परमानंदा उचलून या स्वानकंदा सुखी केले तैवेळी वत्साचे परी भक्तासी मोही पालवे धेनु जैसी माताचे स्नेह तुलेनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्ताची घालशी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिने वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेणे सुख सकळांची हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचना धरावे वेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळांची या ग्रंथीचा इतिहास भावे बोलला विष्णुदास आणि कन लागती सायश पठन मारते कार्यसिद्धी पार्वतीशी उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुने सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतिया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्ष याची मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री
बैसोनिया स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेने दे भावा सेनुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याच्या चरणी मस्तक ठेवून भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण.